तर नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 11:20 आणि आज लवकरच चालू आहे। आता जस्ट चालू करणार आहे मी। सीएनजी वगैरे सगळं भरून झालेलं आहे आपलं, नाश्ता वगैरे। तर बघू आता, आज उशिरा आलो आहे, काय सांगता येत नाही होईल का नाही, पण आपण आपल्या 100% नेहमी देऊ आणि बघू काय होते। श्री गणेश झाला आहे आपलं। पहिली ऑर्डर पडलेली उबेरची 40 रुपयांनी आणि दुसरी ऑर्डर पडलेली 100 रुपयांनी रॅपिडोची, जी की मार्केटला सोडायचं होतं। आपण आता आहोत मार्केट एडकडे आणि वाजल्या आता 12:04, साधारण 140। तर बघू आता पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही। आवड वाटते ना आजचं टार्गेट, पण काय हरकत नाही, 100% देऊन 8 वाजू किंवा 9 वाजू जास्तीत जास्त ऑर्डर म्हणजे बॅक टू बॅक जी पडेल 30 ते 30, 40 ते 40, 10 ते 10 भाऊ जी पडेल ती उचलायची आणि टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट। काय कस्टमर असतात नाही की दररोज असे भेटतात नाही का। एक कस्टमर होता आता इथं मागं बघू शकता तुम्ही, हा नवरत्न वेजचा लेन आहे। इथं नाही का एक कस्टमर तिकडनं येत होता की तिकडनं राईट नाही, सिटी प्राईडवरनं येत होता आणि तिकडनं नवरत्न वेजच्या लेनला यायचं असेल तर राईट नाहीये। मग त्यांना म्हटलं फिरून घ्यायला लागेल तर 10 रुपये वाढतील। ते म्हणतात नाही नाही तिथनंच राईट घ्या, बरोबर आहे। आणि इथं बी नाही यायचं नवरत्न वेजच्या लेनमध्ये, त्यांना सिटी प्राईडच्या ऑपोजिटला सोडायचं आहे। एकतर डिस्टन्स वाढवतात, पैसे वाढवून माहिती तर नाही म्हणतात। म्हणतात मी रोज जाते, एरिया मेरा आहे, मेरे को सब पता है, मेरे अंकल या के नगर सेवक आहे म्हणतात। काय बी म्हणतात का अंकल या के नगर सेवक आहे। बरं असाल म्हटलं काय हरकत नाही म्हटलं, पण रूल सगळ्यांना एकसारखे ते। तुम्ही जर असाल म्हटलं रॉंग वेने घेऊन आम्हाला आणि नंतर न पावत्या फाडशाल आमच्यावर नाही का। लोक कोणाचं नाव घेऊन नाही का, मग आमच्या बी तसे नगरसेवकला ओळखीचे तुम्ही, आम्ही बी सगळ्यांना असंच म्हणू का नगरसेवक ओळखीचा असला किंवा असं बी चुलता, मी नाही म्हणत नाही, पण म्हणून काय तुम्ही रॉंग वेनेच असेल का, तसं नसतं ना। रूल सगळ्यांना एकसारखे असतात। उगाच कोणाचंही नाव, मोठ्या लोकांचं नाव घेऊन दादागिरी करणं चुकीचं आहे। काय लोक एक एक लय डोक्याला वैताग वाढे यार। एकतर आलोय मी उशिरा, मला डोकं तापलंय आणि त्यात हे लोक असे भेटतात ना। म्हणते मी रोज जाते, मॅपला एक तर इनकरेक्ट दाखवते, मॅपला बी तिकडं फिरवून दाखवायचं ते कळत नाही ते वेळेस लय लांब लांब फिरवून दाखवते। यांना म्हणते मॅपची चुकी आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंफार ॲडजस्ट करावं लागेल। आणि त्यात बी परत नाही का कस्टमर असं म्हणते की हम इसके चाचा के बेटे आणि उसके ते नगरसेवकाची धमकी देतात। असाल नसाल आपल्याला नाही फरक पडत, पण असं तर हे करू नका नाही का, गरीब माणसाला धमक्या देऊ नका फुकट की नगरसेवकाची भाची हे ते मामाची मुलगी। सगळ्यांना रूल्स एकसारखे आहेत। तिथं 1 वे आहे तर 1 वे आहेत, फिरून यायला लागेल तर फिरून यायला लागेल। चला आता दुसऱ्या कस्टमरचा फोन यायला लागलाय, म्हणली रॅपिडोला कंप्लेंट कर म्हणलं, रॅपिडोला कर नाही तर चौकीला कर म्हणलं। रूल सगळ्यांना एक सर। मित्रांनो, उबरची ऑर्डर पडलेली, ती ऑर्डर झाली ड्रॉप फर्ग्युसन कॉलेजच्या थोडा आसपास इकडे तिकडे, काय फरक नाही पडत कुठे आहे काय विषय आहे की आता जो कस्टमर भेटलेला आपल्याला नाही का, म्हणजे तुम्हाला सांगितलं एक लेडी कस्टमर होती की मी नगरसेवकाची चुलतीची, नगरसेवक मला चुलता असं म्हणत होती। म्हणजे काहीही फेकतात, नवीन ड्रायव्हर लोक फसतात। नवीन ड्रायव्हर म्हणतो बाबा नगरसेवकाची नाही का असं तसं मारत्याल बिरत्याल लोक, हे ते कशाला मारत्याल बा, तू खरं असेल तुला कोण मारणार नाही, तू चुकीचं असेल तुला ओरडत्याल मारत्याल, पण तू खरं असेल तर तुला कशाला कोण हात लावतात, भ्यायचे कोणाला कारण नाही, कोणाकोण रुपये जास्त घ्यायचं नाही, पण जर तुझा हक्क असेल, तुझ्या हक्कासाठी भांडबिंद असतो, तिथे डिस्टन्स वाढते तर पैसे वाढणारच, त्यात दाखवत नाही, आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं। जर वाढले तर ठीक आहे, नाही वाढले तर आपल्याला पहिलं सांगून ठेवावं लागतं कस्टमरला वाढणार आहे। तर बरेच असे कस्टमर असतात नाही का, जे इंस्टाग्रामचे रील स्टार असतात ते, किंवा नाही का ॲक्टमध्ये काम करणारे असतात, थिएटर बिटरमध्ये किंवा चित्रपटात बी काम करत असेल, काय हरकत नाही, ॲक्टिंग करत असेल किंवा ॲक्टिंग करणं काय आजकाल कोणी ॲक्टिंग करतं आजकाल रीलमुळे नाही का, स्वतः ॲक्टर समजतात लोक आणि ॲक्टिंग करतात की माझा चुलता हा येतोय कोणीही असू दे, रूल्स सगळ्यांना एकसारखे आहेत। रूल्स फॉलो केलेच पाहिजे, रूल्स चांगल्यासाठीच बनवतात आपल्यासाठी। राईट मारा म्हणणार, तिकडनं पावती फाडली 500 रुपयाची, ती म्हणणार मी प्रत्येक वेळेस जाते, मला म्हणल्या मी 3 दिवस झाले डॉक्टरकडे चालले, मला आजपर्यंत कुठल्या रिक्षावाल्याने कंप्लेंट नाही केली। आता ते असतील नवीन, त्यांना माहीत नसेल, तिथं बघून बी जात असतील। मी तिथं झोमॅटो केले, 5 वर्ष तिथं काम केले, 2 वर्ष मी आता ऑटो चालवते, 7 वर्ष झालं मी तिथं राहतोय, मला माहीत नाही का तिथलं नगरसेवक कोण आहे कोण नाही, मी नाव बी नाही विचारलं, जाऊ दे म्हटलं कुठं वाढीव करता एवढं, पण म्हटलं असेल नसेल उतरताना बी सांगितलं, म्हटलं तुमचा चुलता नगरसेवक असो नसो म्हटलं किंवा सीएम असो म्हटलं, फरक नाही पडत म्हटलं, रूल्स सगळ्यांना एकसारखे आहेत आणि ते फॉलो केले पाहिजे। ती म्हणली कंप्लेंट टाकणार आहे मी रॅपिडोला, टाक म्हणली, रॅपिडोची 48 रुपयाची ऑर्डर होती, टाक म्हटलं, मला नाही फरक पडत, 10 रुपये एक्स्ट्रा घेतले मी, टोटल 60 रुपये घेतले, 11 रुपये जास्त घेतले। डिस्टन्स वाढला ना भाऊ, 200-300 मीटर,
फुकट सोडू काय, ट्रॅफिकला बी थांबायला लागतं. CNG काय फुकट येते काय, तासभर CNG भरायला लाईन लागतं. साहजिक आहे, डिस्टन्स वाढलं पैसे वाढणार. आणि ह्या लोकांचं म्हणणं असं की आम्ही तुम्हाला फुकट सोडू. 4 लाखाची गाडी आहे भाऊ, 2.5 लाखाची गाडी आहे, 1.5 लाख व्याज लागलाय. 4 लाखाची गाडी आहे आणि आता तर 3 लाखावर गेली गाडी आहे तरी, म्हणजे 4.5-5 लाखावर गेली गाडी. गाड्या महाग आहेत, त्यामुळं ॲडजस्टमेंट अजिबात करायची नाही. डिस्टन्स वाढते तर पैसे घ्या. कोण म्हणून CM आहे, PMची पोरगी नातेवाईक नाही फरक पडत. काय असेल ते पुढचं बघू आपण. आपण काय फुकट पैसे मागत नाही, कष्टाचे पैसे मागते. कष्टासाठी भांडा बिंदास कोणी बी असो. आपण आपल्या हक्कासाठी नेहमी भांडायचं, द्यायचं नाही कोणाला. पुढचं काय असेल ते पुढं बघू. तुम्ही माणसाला 10-20 रुपयासाठी कशाला बनायचं भाऊ. असंच 10-20 करून दिवसाला 100-200 रुपये होतात, तेवढंच CNGला पैसे होतात फुकट. मी असं नाही म्हणत की नाही का तिला बळ चिकून रॅपिडोची ऑर्डर पडली, व्लॉगच्या नादात केलं, 7 किलोमीटरची ऑर्डर केली, ठीक आहे, काय हरकत नाही. मला नाही फरक पडत. 7 किलोमीटरची ऑर्डर केली तर 8 किलोमीटरची ऑर्डर पडली, मला पडत. माझ्या नशिबात असेल तर तुम्हाला पहिले म्हणले, नशिबात असेल तर तिथनं नाही तर तिथनं कुठं ना कुठं भेटेल. किंवा आता मी मागं बसलो ना गाडीच्या मागच्या सीटवर, कस्टमरच्या, तर कस्टमर चालत येईल एखादं, चला म्हणा मला तिकडे जायचे भाऊ. नशिबात असं ना भेटतं. आणि रॅपिडोची अशी बी ऑर्डर कुठं बसतात, 40-50 वाले बसतात, मोठे तर बसतच नाही. परत सांगतोय, 10-20साठी का होईना आपल्या हक्क आहे तर भांडा आणि पैसे घे बिंदास. 10 रुपये सोडून 10 रुपये सोडून दिवसात अशा मला सांगतो तुम्हाला खोटं नाही बोलत 4 ते 5 कस्टमर भेटतात तुम्हाला. माझ्याकडे असं दुसरा कॅमेरा नाही आहे किंवा दुसरा मोबाईल नाही तर मी नाही का पुढं लावला असतं कॅमेरा आणि दाखवलं असतं ॲक्च्युअल कस्टमर कसे रिॲक्शन देतात आपल्याला किंवा रिॲक्ट करतात. रिक्षावाला म्हणजे त्यांना नाही का आपलं आलतू फालतू समजतं. बुकिंग फिक्स अमाऊंट ठेवतात जवळची आणि एक अर्धा 1 किलोमीटर जास्त येतात. सोसायटीच्या गेटवर किंवा सोसायटीच्या बाहेर एखादं दुकान असतं, दुकानाचं नाव टाकून तिथवर येतात. अंदर चोड ना बरं इधर 100 मीटर आग तुझं अर्धा 1 किलोमीटर आत सोसायटी असते. परत रिटर्न द्यायचं असतं. मला त्याचा विचार नाही करत कोण. डायरेक्ट मीटर टाकायचं म्हणायचं, मग डायरेक्ट 25 रुपये वाढतात चला म्हणायचं. मग तेव्हा नाही मग मी कंप्लीट करून घे इधर किधर नाही छोड रे बिंदाच कर म्हणायचं. काय नाही फरक पडत, रेटिंग कमी झाली काय नाही फरक पडत. कंपनी मी त्यांचीच ऐकते का नाही सोडलं असं तसं का सोडू एक्स्ट्रा फुकट आहे. मेहनतच्या पैशाने घेतलेली गाडी फुकट का सोडू आम्ही. तर कंपनीला बी भ्यायचं नाही, कोणाला भ्यायचं नाही. ID बंद पडली तर बंद पडलं, दुसरीकडनं चालू करू किंवा मीटरने काम करू किंवा शीटं भरू. पण भाऊ मेहनतचे पैसे पाहिजे आपल्याला, कष्टाचे पैसे. असं बी ओला उबेर रॅपिडो जरी रॅपिडो आणि ओला जर म्हणलं तर ठीक आहे, पण उबेर तर म्हणलं तर लईच खालची पातळी त्यांची 14नीच आहे. मीटर 17नी चाललंय पार. आणि त्यात बी मग ते आपल्याला सिग्नलचे पैसे भेटत नाहीत. बघायला गेले तर ऑनलाईन धंदा परवडत नाही, पण दुसरा ऑप्शन नाही म्हणून मजबुरी करायला लागते. बाकी तुमची मर्जी आहे बा. आपण तर आपल्या हक्कासाठी भांडणार, होईल ते होईल पुढं बघता येईल. बिंदास नाडायचं आपल्या हक्कासाठी. आपण कोणाला लुबडत नाही भाऊ. आपला हक्क आहे, जिथं डिस्टन्स वाढतं तिथंच मागतो. हजारो कस्टमर आत्तापर्यंत येऊन बसलेत आपल्याकडं, कधी कोणाची कंप्लेंट नाही. जे असे म्हणतात ना डिस्टन्स वाढवा त्यांचीच कंप्लेंट आहे. बाकी ज्यांचं जिथं लोकेशन जिथं सोडले तिथंच ते ओके 5 स्टार दिलेत मला. बाकीच्यांना काय माहिती, एखाद्या असतं आडमूट नाही का म्हणून आपण भ्यायचं नाही. बाकी वाजल्यात 1:06. आता बघू कधी ऑर्डर पडते कधी नाही. पडलेली एक ब्लॉकच्या नोंदत गेली काय हरकत नाही, पण ती बसणार बी नव्हती मला माहिती आहे. क्लिक करायला जाणार आणि कोणतरी दुसरं घेऊन जाणार, काय हरकत नाही. पडन बघा तुम्हाला सांगतो कधी पडतं. तर मित्रांनो मग अशी टेक घेणार तो ऑर्डर पडल्या पण मोबाईल गरम झाल्यामुळे नाही पडला काय म्हणते जाऊ चल. ऑर्डर पडली लगेच मला 5 मिनिटात. उबेरची ऑर्डर पडलेली रतन पार्कला, जे की आहे मला वाटतंय युनिव्हर्सिटीच्या थोडं पुढं इकडं तिकडं समजून घ्या, एवढं डोक्यात नाही ठेवत आपण. वाजल्यात 1:31. 100ने ऑर्डर पडली. म्हणलेलं ना तुम्हाला नशिबात असेल तर लगेच पडते, काय विषय नाही. तर आता आपल्याला इथून थोडीशी भूक लागल्यासारखी झाली, पण मला वाटतं अजून थोडी लागली पाहिजे. बघू 2 वाजता जेऊया, कारण आज उशीर आला त्यामुळं नाश्ता उशीर झाला आहे. ठीक आहे, 400 रुपये आपले झालेत आणि आपल्याला अजून 200 करायच्यात. तुम्ही म्हणसाल असं का, अजून उलटं करणार आपण. पहिला आपण 1000 करायचो, मग 600 करायचो, तर 600 करणार मग 1000. थोडं वेगळं चेंज, माइंडशी खेळायचं पण करायचं. 1.5 2 2 3 4 5 6 जे की अवघड दिसते पण करणार भाऊ. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. पुढचं बघू. तर बघू आता पुढच्या ऑर्डर कधी पडते का नाही. चला मित्रांनो आपण आलेलो आहोत आता सिम्बॉयसिसकडे. बसूया इथं कट्ट्यावर. ड्रायव्हर माणूस आहे बा, किती वेळ गाडीत बसणार. जास्त वेळ गाडीत बसून या. ऑर्डर नसतील तर इथं बाहेर येऊन हिंडत जावा, हातपाय मोकळे करा. तर आत्तापर्यंत झालेलं आपले 500 रुपये. आत्ता आपण आलो सिम्बॉयसिस लावलेला. वाजल्यात 2. 500 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे.
आपल्याला अजून करायच्यात 100 आणि 1600 1100 रुपये खर्च झाला. ठीक, पहिले 100 तर करून मग जेवण. पहिले 100 एक ऑर्डर मारू 100 वाली आणि मग जेवण झालं मग 1000 रुपये करू. होईल का कमेंट. तर मित्रांनो आपलं जेवण झाले. तिकडनं ऑर्डर पडलेली आपल्या लवळेकडनं. बालेवाडी हाय स्ट्रीट. आत्ता आपण आहोत बालेवाडी हाय स्ट्रीटला. एवढंच बघा, जास्त नका बघू. तर जेवण झाले 600 रुपये. वाजले 3:08. तर आत्ता पहिला स्लॅब झाला आपला. आता सेकंड स्लॅबकडे चाललो आहे. सेकंड स्लॅबमध्ये आपल्याला 1000 रुपये करायचे. 3 नंतर 1000 रुपये होतील का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मला बी पडला आहे. तर बघू आता होतात का नाही. तर बघू जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरात. चला कधी पडते. मित्रांनो आता एक सीन सांगायचं तुम्हाला, की तुम्हाला असं नाही का वाटत असं 1000 रुपये कधी कसे होणार, एवढा काही लोड नाही घ्यायचा. 1000ला आपण डिवाईड करूया 2मध्ये. आपण पहिला स्लॅब होता 600चा, दुसरा करू 500चा, तिसरा करू 500चा. 500 तर तो तिसरा 500 विसरून जावा, तो करणार. तर नंतर गोष्ट पहिले तर दुसरं करू. तर दुसरा आहे 500चा. आता फक्त आपल्याला 500 करायचे, म्हणजे इझी आहे. 500 काय आहे, 5 ऑर्डर मारले 100चे झाले. ते झालं मग परत म्हणायचं फक्त 500 करतात. असंच करून नाही का 1600 करतो. डोक्याशी खेळतो. मग आपण म्हणतो अरे वेळ कुठं घरी जाऊन काय करणार राहतो. एक तर उशिरा आलाय तर मग डोक्याशी खेळायला लागते. आणि जरी लवकर आलं सकाळी तर आपण नाही का असं म्हणतो 1000 झाले जाऊ दे घरी जाऊ. नाही, डोक्यात ठेवलं ना 1600 तर 1600च करायचे. 2000 डोक्यात ठेवलं तर 2000 करायचेच. तुझं होऊ दे, माझा नंतर होऊ दे. भाऊची भांडणं आली. अरे भाऊ पोरं घेऊन येऊ का, भाऊची भांडणं आली. भाऊ जाऊ दे तो हाय स्ट्रीटचा आहे, आपण झोपडातले. जाऊ दे सोड. IT इंडस्ट्रीत कामाला आहे तो, त्याला काय झालं उगत खेळतोय. या भाऊची भांडणं आली ती. दिसला का भाऊ 2 व्हीलरच्या पलीकडे दिसला का. भाऊला डेंजर आहे. भाऊच्या इलेक्यात आलं की भाऊला सलाम टाकायला लागतो, नाही तर भाऊ मग उचकतो. हां, तर सांगायचं एवढंच सीन होतं की नाही का एवढा लोड नाही घ्यायचा. जर असं वाटत असेल की 2000 लई काय नाही, 1000चे समजायचे 2 स्लॅब. पहिल्याच 1000 करायचे, मग 1000 झाले की फक्त माझं जे झालं ते विसरून जायचं. मग परत असं म्हणायचे फक्त 1000 तर आहे, त्याला काय एवढं 500 करून जायचं, होऊन जातं. फक्त वेळ द्यायला लागतो, बाकी काय नाही. मनाची खेळ आपले, मनाला समजून सांगायचं की काही नाही, होऊन जाईल आणि करायचं. आता मी बी तेच करणार आहे. 500चे 2 स्लॅब ठेवणार आहे. आता बघू होतं का नाही. तर मित्रांनो आता जो फाउंटन बघितला तो होता खराडीच्या IT इंडस्ट्रीचा. ऑर्डर पडली तिथली. वाजल्यात 5:32. तिकडनं लगेच ऑर्डर पडली. आत्ता आपण आहोत खराडीच्याच आसपास. मला एरिया लक्षात राहत नाही, विसरून जातो. तर 5:30 वाजले आपले 1000 रुपये झालं. आपल्याला अजून 600 रुपये करायचे. तर बघूया 600 रुपये कधी जातात कधी नाही. आय होप लवकर व्हावे. पाटण दुखायला लागले, मला घरी जायचे. 5:32 चालत. 5:30 वाजून गेले. 600 करायच्या कधी म्हणा. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत मार्केट यार्डला. स्टेशनला ऑर्डर पडली. तिथनं एक जण मीटरनी भेटला आपल्या मार्केट यार्डला. तुम्हाला मीटर दाखवतो. मीटरच्या ना आता तो हात लागल्याकडे झाला. हा तर मीटर वाला दिसते का, अजून बी चालू आहे. आत्ता बंद करतात. तर विषय इथनं असं आहे की इथनं आपलं घर जवळ आहे. तुम्हाला पहिलं सांगितलं घराकडे आलं की माझं काही नेम नसतं. वाजल्यात 6:37. अजून 2 तास काम करू शकतो, तेवढी कॅपॅसिटी आहे माझी. कारण मला भूक नाही लागली अजून. तर बघू आता पुढं जर कंटिन्यू क्लिप दिसले तर समजा मी ऑर्डर मारलं. नाही दिसले तर मला समजा घरी गेलो. मला काय करू कळा नाही, करावं वाटतं आहे ना. कारण अजून मला वाटतं 300-400 रुपये कमी असेल टार्गेटला. 1 मिनिट मी कॅल्क्युलेशन करतो तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो कॅल्क्युलेशन केले 326 रुपये कमी पडतं. म्हणजे 26 जाऊ दे, 300 रुपये पकडू आपण. मार्केट यार्डचं फ्रंट गेट आहे, इथनं मेन एंट्री. तर 300 रुपये अजून करायच्यात होऊन जाईल आहे ना, काय हरकत नाही. व कशाला 300 रुपयासाठी घरी जायचं आणि दिवस वाया घालवायचा. 300 रुपये नाही गेले की असं वाटतं दिवस गेला आपला, असं वाटतं मला. तर ठीक आहे 300 करून मगच घरी जाऊ. तर पाटण मोडतो. पाटणला दुखायला लागली. बघू आता मार्केट यार्डवर नाही एखादी ऑर्डर पडते का नाही. मित्रांनो चालू तर केले. बॅकग्राऊंड लय कडक येते. 6:40 झालेले आहेत आणि
2-3 जण आले विचारा, पण सीट आपण करत नाही. छोटी ऑर्डर पडली तरी घेऊ. चला. तर मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली वानवडीला आलो आत्ता. ऑर्डर ड्रॉप झाली. वाजले 7:11. अजून 200 रुपये बाकी आहेत. 94, 95, 96 ते जाऊ दे. 5-6 रुपये होईल, त्याचा काही विषय नाही. म्हणजे 5-6 रुपये कमी आहेत. 200 5-6 रुपये करायचं असतं तर 5-6 रुपये होऊन जाईल, त्याचा काही विषय नाही. 200 रुपये महत्वाचे. तर सांगा 7 नंतर 200 होईल का? आरामशीर होईल भाऊ. काल केलं तर होतंय, फक्त पडली पाहिजे. आता बघू कुठं पडते कुठं नाही. आपल्याला घराच्या साईडला पाहिजे, किंवा मग 50-50च्या 4 छोट्या मारू मग घेतल्या येतात. असं करू, कारण मग लांब गेलं की मग घराकडे पडणार नाही असा विषय. त्यामुळे मला घराकडे बघायचं. आता बरीच लोक नाही का नवीन युट्यूबर लाईट्स आणि मोठे मोठे कॅमेऱ्याच्या मागं पळतात. कंटेंटचं तिकडं तेल लावत गेलं असं म्हणतात. तर कॅमेरा कुठलाही असो काय फरक पडतं, कंटेंट महत्त्वाचं आहे, क्वालिटी महत्त्वाची. क्वालिटी म्हणजे तुमचं कंटेंट महत्त्वाचं आहे. क्वालिटी काय आपलं काय चालेल, कंटेंटमध्ये दम असेल तर चॅनल पळतं. आणि राहिला विषय लाईट्स आहेत भाऊ सरकारी. आपणच पे केलं, GST हे ते टॅक्स त्यातनंच आलेले आहेत. आपलीच लाईट्स आहेत, त्याचा वापर असा करावा आपण. तर फायनली मित्रांनो, टार्गेटला 60 रुपये कमी आहेत. 1540 रुपये झालेत, 60 रुपये कमी आहेत. वाजल्यात 8:18. काय वाटतंय 60 रुपये होईल का नाही? मी मगाशी जाणार होतो घरी, कारण घराकडे आलतो. तर म्हणलं पडली ते का सोडावी, पडली. आता 60 रुपये पाहिजे. आत्ता बी मी घरापाशीच आहे, बालाजी नगरला. आता बघू आता 60 रुपये कधी देतात कधी नाही. चल, आशा आहेत. तर मित्रांनो, पार्किंगला आलेलो आहोत आणि आपलं टार्गेट कंप्लीट झालं. याचा आपल्याला एक जण भेटलेला बालाजीनगर गर्ल्स हॉस्टेल होतं तिथं, जिथं सेकंडवाला सोडलेलं. तिथनंच एक भेटलं कस्टमर 60 का 70 रुपयांनी त्यांना सोडलं मीटरने भारतीला, न्यू लेडीज हॉस्टेलला. तिथनं मग काही MTC यावं लागलं, तिथनं काय पडलं नाही. पण फायनली म्हणलं ना मित्रांनो, केलं तर होतं. तर फायनली हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करून भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.